तर मंडळीनो आज आपल्या कॉलेजमध्ये कोणतरी 3 सेलिब्रिटी इल्ले. कोण इल्ले ते तुमका पुढे बघू गावतला. तर नमस्कार मित्रांनो, मी श्लोक स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन अशा मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी माकडासारखे तोंड घेतले मंडळी आणि कॉलेजला निघाले. रिक्षेत बसले आणि सरळ जोगेश्वरी स्टेशनला येऊन पोहोचले. माझा नशीब चांगला होता की काय होता कसा काय माहित नाही, पण माका ट्रेन मात्र लवकर गाव. कळताना एक भिकारी इल्लो त्याला 2 रुपये दिले. माका वाटतं त्यांना खरेवाले आशीर्वाद दिले म्हणूनच माका ट्रेन लवकर गाव. असो कॉलेजला येईल तसं बघतोय तर सक्षम आणि निवेदनची मारामारी चालू. माका काय करूचा, मी तर म्हटलं माका कॉन्टेंट गावात म्हणून कॅमेरा घेऊन गेले. म्हटलं आता मारती नंतर ह्यांची काय मारामारी होणाऱ्यातली ना. वाईच बघत झालो तसे आम्ही लायब्ररीत गेलो. वाईच म्हटलं अभ्यास करू. सकाळ आले की कोणतरी सेलिब्रिटी. माझ्या मनात जे फटाके फुटाक लागले मंडळीनो की तुमका काय सांगा. म्हटलं आयता कॉन्टेंट. आज मी सकाळीच कॉलेजला येणार नसते पण औशीन 4-5 गाडी घातल्या. म्हटलं घराकडे राहून काय उपयोग नाही, कॉलेजला जाऊकच होया म्हणून इल्लेले. पण बराच झाला. मी फक्त या तिघातल्या एकाकच ओळखतोय, तो म्हणजे टाइमपास मधलो दगडू. बाकी दोघा जण कोण होत माका अजिबात माहित नाही. त्यांनी खाली बोलवलेले आणि ते लिफ्टने येले होते. आपण आपले गरीबासारखे जिन्यान खाली उतरत नंतर ते दोघांची नाव आपण गुगल मारून बघलं. तिघा जण येईल आणि माझ्या जरा पिक्चराच्या बद्दल सांगले नव्हते. 1 ऑगस्ट त्यांचा पिक्चर येतात. पिक्चर खयचो तुम्ही तुमका सांगायचं नाही. काय माका 5 पैशाची मदत केली. नंतर आपल्या कॉलेजच्या सभागृहात बोलवले कारण त्यांना आपल्या पिक्चरचं ट्रेलर दाखवतो. आपल्या आतमध्ये बोलवले तर मात्र बराच. आपल्या फुकटची अशी हवा खाऊ गावली. तुम्ही यांचा पिक्चर बघू जावा नाही तर नको जावं. माझ्या बापाचं काय जाणं नाही, पण तुम्हाला सांगतोय सय्यारा बघण्यापेक्षा मराठी पिक्चर बोललेलो बरो. जाता जाता एक दगडूचा डायलॉग बघून आई बाबा आणि साईबाबाची शपथ नाही त्या शाकालच्या पोरीला त्याच्या नाकावर टिचून पाठवून दाखवला नाही. त्या नावाचा दगडू शांताराम परमनाथ.